तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर सकाळी काय व्हिडिओ पोस्ट वगैरे केला नाही कारण दिवसभर, कारण मम्मी काल गेली ती तिकडं मामाच्या ॲनिव्हर्सरीला. काल दौंडला गेली होती मम्मी आणि त्यांची 50 वर्ष लग्नाला झाले म्हणून 50 वर्ष लग्नाला झाले म्हणून त्यांची खूप मोठी ॲनिव्हर्सरी केली साजरी. म्हणजे एक लग्नच झालं आहे का नाही मम्मी? लग्नासारखंच वेलकमचा त्याचा कार्यक्रम ठेवला होता. का तेवढंच होते रेदम लागले चढून आले. तर आज आम्ही केलेली आहे खरेदी साड्या. तिकडे मी बऱ्याच दिवसातून गेलते ना. बरं, खूप दिवसातून गेले होते दोनदा. कामाचे निमित्त कामाला जात असं सुट्ट्या नसतात, काही नसतात. गेलो होतो वेळात वेळ काढून. ते म्हणत होते राहा. पण आता रुपाली इथं होती, तिच्या मुली एक रात्र राहिले कशी तरी आणि आले मी. तर ताई म्हणत होती मम्मी तू काही व्हिडिओमध्ये आहे ना, काय व्हायला काय ना. मी आल्यापासून बघ कार्यक्रम असले की लगेच तिने एक दिवस मे महिना पूर्ण कार्यक्रमाचा जातो. मे महिना आपल्या गावची यात्रा येते, त्याच्यानंतर बर्थडे येते. फोन आलाय बघते वहिनीचं काय चाललंय? काही नाही. हॅलो काय रे? तर आज आम्ही करणार आहे मिरच्याचं हे कालवण. कालवण नाही, ते तळायच्या. बोल. अरे आवाज येईल मध्ये. ते रुपाली म्हणली मम्मी तू खूप 3-4 वर्षांनी गेली दौंडला, तर तुला माहेरची मामींचं हे होतं काय लग्नाचा वाढदिवस होता. तर तुला साडी बिडी घेतली असेल. मला दिली मला मामीने. तर हो काही मला मायारवून मिळाली साडी. बरं नाही असं आता हसायसारखं यायला लागल्यावर मायरचं माणूस कौतिकाने झालं तसं असतं. हो काही छान आहे. ताई म्हणजे भारी आहे मम्मी. तरी आमच्या वहिनीने खास दिली माझ्यासाठी साडी. हो काही छान आहे, मस्त आहे ना. आणि त्या दुसऱ्या मामाने, आष्टेवाल्या मामाने घातलेल्या साड्या दाखव. नाही माझ्या भाषेने घेतलेलं. मला तसं साड्याच नाही दुकानात घेऊन, मला जाऊन माझ्या पसंतीने साड्या असतात. अरे पसंतीने साड्या असतात पण त्यावेळेस असं कन्फ्युजन होतं की कोणची साडी घेऊन कोणची नाही असं होतं. मग ही कोणी घातलेली? ही उदयच्या लग्नातली साड्या मामीनीच घेतलेली नाही, बारक्या मामीने. आज तुम्हाला सगळ्या मायाच्या साड्या दाखवणार आहे मी. थोडंच कमी करा, अर्धच घ्या. हा बस. तिकडे चाललंय का कालवणाची तयारी? पनीरची भाजी. हा, पनीरला थोडंसं बेसन. ही दोन्ही आष्टीवरून आलेल्या साड्या आहेत मम्मी. तेच ना. आज मग ताईचं चाललंय मम्मी दाखवते. ही माझी पसंतीने घेतली, माझं भाषण साड्याला काय मी कोण घालते साड्या घरातच करून येतात. हे दोन छान आहेत. छान आहेत पण नुसती कपाटाची शोभा वाढवायची. ती म्हणते ते कपाट जर उघडलं तर पाय माणूस त्या साड्यांखाली झाकून जाईल तरी सापडावं लागून कुठे नाही. आपण म्हणतो लग्न करायला चांगल्या साड्या असतात, असं एरवी वगैरे द्यायला आहे का नाही? हा पण जड साड्या जड नकोच वाटते चांगलं. पण त्या साडी बघून म्हणा काय म्हणे मला हसायला आलं. अरे तेच उलट चांगले ताई, आपण वापरू शकतो त्या काठापदरच्या आपण घरात ठेवून. पण ह्या दोन बघ बरं किती छान आहेत. हा मग ते आपली एक आठवण असते ताई, ती कवर जपून वापरायची. जड असं नको वाटते. बारक्या मामाने घातलेले आहेत ना. मामाचं नसतं ताई, काय पोरं करते सगळं. आला बाई फोन. तर चला बाय बाय कर. चला तर मुलींनो बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. मला फोनने हैराण केले. कोण नाही दाखव. वहिनीला परत आणली साडी, दाखवा बाई. वाव. आता ही पण त्याच्यात आवडीची लगेच. कोण नाही ना बघ बरं, बघून कोण आलं बघून.
कुठं कार्यक्रमाला आलेलं ते आपल्या येतात लागतात. वहिनीनं ही साडी बघता क्षणी परत आवडली आणि ती साडी निघली डिफेक्टिव्ह, थोडंसं ब्लाऊजला थोडंसं फाटलेलं आहे का नाही मम्मी? ते काढू ब्लाऊज, काढतो ब्लाऊज, काढलं कीच काढू. हे पण शिवता येईल कोणत्या साडी मॅचिंग करून ते नाही का कोणत्या आहे ना ते कोणती हिरवी भावड्याच्या काय लागणार तिथे तुझ्या आहे ना ब्लाऊज? हा त्याच्यावर आहे ते उसळून ठेव ब्लाऊज सगळे उसवले ना त्यावरचे सगळे ब्लाऊज. मी आदूक घेतलेली दाखवू दुसरी. हा पाहुण्यासाठी घेतली पाहुणे. आवडली हे बघा. माझी साडी आवडली का? आवडली म्हणजे आवडली, सगळ्यांच्या आवडल्या पण सगळ्यांना तर तीच आवडली तक्षशिला. हा होय. रुपाली ताईची चॉईस आवडली काय? ट्रेंडिंग नाही बघायची, क्वालिटी बघायची. म्हणजे तुला असं माहिती ती क्वालिटी चांगली नाही नाही. क्वालिटी छान आहे, त्यात हिरवा कलर होता. मी ते त्याच्या बदलीच बघणार होते ताई सुब्धासाठी, पण हिरवा कलर तिला आवडतो नाही आवडतो. नाही हे छान आहे. त्या ती मी शिक्षिका पेशा आहे कसं असतं ते जास्त छान. अरे सर अंगाला नको लाव बाळू. बस आता बस, आपली खराब होईल ना आता. काही लिपस्टिक लावत चालले तर मम्मीने अजून एक आणलेली ती ही पाहुण्यासाठी पाहुण्यासाठी देवान दिलं आपल्याला भासू सुनार. माझी इच्छा आहे माझ्या किती 4 भासू सुना आहे बरं का, आणि मी किती धरून 5. परत असे तुला मोजायला गेलं ना लई आहेत 5 आणि 4 म्हणूच नको तू, आहे का नाही? पण तेवढ्याला मला एकसारखे साड्या घ्यायची इच्छा आहे. पण जशा होतील तशा मी घेणारच. जशा घरी येतील समजा जशा पाहिजे. घरी येते ना भासू सुना तशी साडी घ्यायची जास्त. देवाने दिले ना आपल्याला बनवत, मग काय सगळ्यात जे नशिबानं असतं त्यांनाच फॅमिली म्हणजे असते. फॅमिली आपली जीवनाची शोभायच आहे. मग कधी सुख दुःख म्हणा, कधी आपण तुम्ही पहा म्हणून कधीतरी ना तुम्ही मागचा अल्बम वगैरे बघत जा, मोबाईलमध्ये तुमच्या फोटो ते बघत जा. हे बघा इकडे मी करू म्हणजे मला भूत करायचे, तुझी अशी इच्छा आहे का? नाही करून टाक. नको बा मी भूत होईल. उद्या कर, उद्या करशील माझा मेकअप ओके प्लीज. निकिता पिको लावतो कॉल करता येतो नाही आपली भाषा आणि ते खरं नाही पाहिजे पैसे मोटर भारी नाश्ता आणला दादाने बाहेरून. आज रविवार. आज रविवार म्हणून काय स्पेशल नाश्ता आणलाय. वा याच्यात आहे पुरी भाजी भेटती नगरची स्पेशल पुरी भाजी. ही यात आणले पुऱ्या, यात आणलंय वडे आणि यात हे राईस. एवढं सगळं आणले. आज आपलं काय मस्त गोल्डन दिवस आहे आजचा. हा चला. प्रांजल कुठे? गरम गरमच चांगलं लागतं, मग थंड झाल्यावर नाही चांगलं लागत. हां हां प्रिशा चल बा, चल चल खायला. राईस घे ना नंतर. राईस राईस. कोणतं बक्षी लय मोठं दिसतंय. कोणतं आहे काय माहिती, लय मोठं आहे. कुणाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये.